खंडाळा शिंदे येथे प्रेमात अडसर ठरलेल्या पतीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांना मालेगाव न्यायालयात हजर केलं असता दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। श्रीकृष्ण शिंदे असं मृताचं, तर शारदा श्रीकृष्ण शिंदे आणि हनुमान श्रीखंडे अशी आरोपींची नावे आहेत। शिरपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी भागवत शिंदे यांनी माहिती दिली की त्यांचा भाऊ श्रीकृष्ण यांचा झोपेत मृत्यू झाला। पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावला पाठवला। तसेच भाऊ भागवत यांचा तोंडी रिपोर्ट घेण्यात आला। त्यानुसार श्रीकृष्ण बुधवारी रात्री 11 वाजता त्यांच्या घरात झोपले असताना सकाळी उठलेच नाही। त्यामुळे त्यांची वहिनी शारदानं सकाळी 7 वाजता घरी येऊन तो उठत नसल्याचं सांगितलं। तेव्हा तेथे जाऊन भावाला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही। त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। शनिवारी शवविच्छेदनाचा अहवाल शिरपूर पोलिसांना प्राप्त झाला। त्यात श्रीकृष्ण यांचा मृत्यू गळा दाबल्यानं झाल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे। सरकारी पक्षातर्फे पोलीस उपनिरीक्षक इम्रान पठाण यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। त्यावरून प्रारंभी शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सखोल तपास केल्यानंतर मृताची पत्नी शारदा हिचे प्रेमसंबंध हनुमान श्रीखंडे याच्यासोबत असल्याची माहिती मिळाली। त्या दृष्टीने गुन्ह्याचा तपास करण्यात आला। त्यानंतर हनुमानची कसून चौकशी केली असता त्याने शारदासोबत त्याचे प्रेमसंबंध असून तिचा पती प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याचं सांगितलं। अशात बुधवारी श्रीकृष्ण त्याच्या घरी झोपला असताना गळा दाबून त्याला जीवेठार मारल्याचं सांगितलं। या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुष तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार केशव वाघ, पोलीस उपनिरीक्षक इम्रान पठाण, संदीप निखाडे, संगीता माणकर, हरिहर गावंडे, निलेश जायभाये, अंकुश चव्हाण यांनी विशेष कामगिरी केली आहे। या खुनातील इतर आरोपी निष्पन्न करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले जात आहेत। या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार केशव वाघ करत आहेत।